तुमच्यासोबत सुद्धा असंच होतं का, की वस्तू कोणाची दुसऱ्याचीच असते आणि त्याची काळजी मात्र कोणी दुसराच घेतो? माझ्याकडे तर बाबा असंच असतं. वस्तू माझी असते, पण आमच्या घरातल्या साहेबांनाच त्या वस्तूची खूप काळजी असते. इथेही असंच झालं. आधी माझ्याकडे 2 छोट्या मशीन्स होत्या, पण आता ही इंडस्ट्रियल मशीन इतकी जड आहे ना, की ह्याची काळजी आपण एकट्याने घेऊ शकत नाही. याचे काही स्क्रू वगैरे टाईट करायचे असतील, तर इथे एकाचं काम अजिबात नाही आहे. आपल्याला कोणाला तरी सोबतीला घ्यावंच लागतं. पण माझ्या इकडे असं आहे, की वस्तू माझी असली तरी संपूर्णपणे काळजी मात्र आमचे साहेब घेतात. तर इथे त्याचं ऑइल चेंज करायचं होतं. मला मशीन घेऊन जवळपास एक 4-5 महिने झाले. याच्या आधी माझ्याकडे 2 छोट्या मशीन्स होत्या, ज्या काळ्या मुंढाच्या असतात त्या मशीन्स होत्या. आणि मी फक्त सहज बोलून गेले, की मला बॅग शिवता येतात, पण या मशीनवर होतील की नाही हे मला माहीत नाही आहे. आणि बस मग शोधाशोध सुरू झाली आणि आठवड्याभराच्या आतच ही मशीन आली. तर त्यानंतर मला बॅगच्या खूप ऑर्डर आलेल्या आहे, कारण या मशीनचा स्पीड खूप चांगला आहे. इंडस्ट्रियल मशीन आहे. जे काम तुम्ही 4 ते 5 तासात करता ते 1-2 तासामध्ये तुमचं या मशीनमध्ये होतं, कारण याचा स्पीड असल्यामुळे. आम्ही काम करत असताना सोबतच आमच्या एरियामधला आमच्या सगळ्यांचाच मित्र असलेला तो सहज बोलायला म्हणून आला आणि मुद्दामहून तो व्हिडिओच्या समोर येत होता. त्याला थोडा वेळ मी बाजूला केलं आणि आमचं काम चालूच होतं सोबत. इथे याचं जे पॅन्डल होतं ते थोडंसं लूज झालेलं, तर ते टाईट केलं आणि 4-5 महिन्यांनी का होईना पण आपल्याला याचं ऑइल चेंज करायचं असतं ते केलं. त्यानंतर साफसफाई पूर्ण केली. ऑर्डर भरपूर आलेल्या होत्या. 2-3 ऑर्डर्स मी आधीच दिलेल्या होत्या पाउचेसच्या संक्रांती वाणसाठी ज्या असतात त्या. आणि त्याच्यानंतर मग आज शेवटची ऑर्डर मला पूर्ण करून द्यायची होती. याच्यानंतर मी संक्रांतीची ऑर्डर घेणार नव्हती, तर पुढचे जे सण येणार आहेत त्याच्यासाठी तयारी करणार होती. इथे मी खूप सारे पाउचेस तयार केले होते. मला ते द्यायचे होते. त्याचं पॅकिंग वगैरे मी करत होते. आधी अर्धवट काम झालेलं, नंतर मशीन साफ केल्यानंतर बाकीचं केलं. तर अशा पद्धतीचा हा सुट्टीचा दिवस ना आमचा इतका व्यस्त जातो. लोकांना सांगताना आम्ही सांगूही शकत नाही, की आम्ही काय करतो आहे. त्यांना असंच वाटतं, की घरातच बसलेले असतात. पण प्रत्येकाचं काही ना काहीतरी काम चालू असतं. तुम्ही सुट्टीचा दिवस कसा साजरा